कारण की तो ऊन देखील वाढलं आहे, त्याच्यामुळं फिल्डरला देखील त्रास नको. आपण भले सावलीमध्ये राहा, काही टेन्शन नाही, ऊन जास्ती आहे, परंतु बॉल गेल्यावरती एकाने तिथून उठून जा बॉल देण्यासाठी. चला, सेकंड राऊंडची पहिली मॅच इथून सुरुवात होईल. एकीकडे तुम्ही पाहणार आहात KCC नेरळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय या ठिकाणी नेरळपाडा. बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केला, फिल्डर आहे डीपमध्ये, त्या आपण पाहताय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावा धाव फलकावरती आल्यात. अकाउंट ओपन झालंय नेरळपाडा टीमचं. बॅटिंग करत असताना आपण पाहताय 2 या धावसंख्येनं अकाउंट ओपन झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते नेरळपाडा टीम. KCC नेरळ टीम खऱ्या अर्थानं फेडिंग करते. एकाच विभागामधील 2 टीम आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहताय पंचांकडे खऱ्या अर्थानं वाईटसाठी अपील केली जाते अक्षयकडून, परंतु पंच इथे सांगतायत की हा बॉलच आहे, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर इथून पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 3 वरती. 3 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच नियमावलीमध्ये आपण प्रत्येक दिवस या ठिकाणी यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी जर पाहायला गेलं ना तर इथून कट करण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलरपासून थोडेसे दूर ठेवले जात आहेत आणि तिथून हे डॉट बॉलचे आपल्याला जास्तीचे डॉट बॉल जरूर इथून पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती अरबाज यांनी. आता मात्र पुन्हा एकदा सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये नेरळपाडाच्या विरोधामध्ये चांगलीच गोलंदाजी करतायत. जास्त बाहेर निघाला. पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. जास्त बाहेर, वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोचले 4 वरती. आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती 4 आल्यात. अरबाज, शिवम लोबी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि बॉल सरळ निघून चालला. तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. शिवम लोबी सर आपलं सहर्ष स्वागत अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये. फुलटॉस बॉल आणि तिथे डिस्कस करतात दोन्ही बॅटर आपण पाहताय आणि त्याच्यानंतर जो काही डिसिजन आहे इथे देखील आपण पाहतोय फुलटॉसच आलाय. फिल्डर आहेत परंतु फरकच पडणार नाहीये कारण की बॉल सरळ निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे.
6 धाब्यांसाठी षटकार. आणि यावेळी मात्र नो बॉल आहे. हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर कंबरेपेक्षा वरती आहे आणि तिथेच मात्र पंचांनी ओळखलं. त्यानंतर मात्र नो बॉल घोषित केला. या नो बॉलवरती 6 आल्या म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. 2 फुलटॉस होते. दोन्ही फुलटॉसवरती मोठे प्रहार चढवले ऋषीनं. एक चौकार आला. त्यानंतर मात्र एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील अजूनही जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉलसाठी सज्ज झाला ऋषी. हो समोरच टाकला होता. आडव्या बाटनं बॉलला पाठवलाय. काऊकॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार क्वालिटी षटकार. ही बॅटिंग खऱ्या अर्थानं ऋषीचा हा स्ट्रॉंग झोनच आहे आणि त्याच झोनमध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं तो रन्स बनवत असतो. चौफेर फटकेबाजी तो खेळतच असतो. गॅप चांगली शोधत असतो. परंतु स्ट्रॉंग झोन आहे त्याचा जो लेग साईडला. तिथे मात्र बॉल अगदी सबरच दिला होता. फ्रीच्या बॉलवरती अगदी फ्री माइंडनं खेळलेला हा फटका. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना. हो यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहते बाहेर निघाला. पंच लगेच सांगतात इट्स अ वाईट आउटसाइड द लेग स्टंप. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक वाईटशी धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 22 वरती. 22 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना नेक्स्ट मॅच देखील आणखीन चांगली पाहायला मिळेल. यावेळी मिड ऑनला क्लिअर केलाय. लॉंग ऑन मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. दर्जेदार बॅटिंग बाय ऋषी. खतरनाक विस्फोटक आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या तब्बल 26. ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये P1च्या 26 धावा बनवल्यात. 2 चुकीचे बॉल पडले होते खऱ्या अर्थानं गोलंदाज अरबाजचे. त्यानंतर मात्र आलेली ही धावसंख्या आणि एखादा मोमेंटम हवाच असतो क्रिकेटमध्ये. मोमेंटम जर का मिळालं ना तर मात्र तिथून मागे बघायची वेळच येत नाही. तो मोमेंटम मिळाला. नो बॉल आला. त्याच्यावरती षटकार आला. त्यानंतर मात्र ऋषीचे हे बॅक टू बॅक मोठे प्रहारच पाहायला मिळाले. 26 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. KCC टीम टॉस जिंकली होती. डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्यानंतर असं वाटू लागलं की हा डिसिजन चुकीचा आहे की काय. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 26 आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय शेहबाज. आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर ही महत्त्वपूर्ण असेल आता KCC नेरळ टीमसाठी. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्यात. जो मोमेंटम मिळाला बॅटिंग करत असताना नेरळपाडा टीमला तो मोमेंटम खऱ्या अर्थानं जर आपल्याकडे फिरवायचा असेल, आपल्याकडे कॅचअप करायचा असेल तर मात्र इथून चांगली गोलंदाजी तर करावीच लागेल. विकेटसाठी जावं लागेल. जी पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप झाली आहे तिला ब्रेक लावावा लागेल. अरबाज हो यावेळी ऑन साईडला फ्लिक केला. फिल्डर आहेत हो दूर राहिलेत परंतु बॉलला स्टॉप केला. बरोबर अगदी एक टप्पा बॉलला कॅरी केलं. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. तिथून मात्र एक धाव सिंगल आली आहे. अक्षयनं मात्र एक सिंगल घेतली. नॉट सेकंड वरती आला. सेकंड गेंद वरती आपल्याला पाहायला मिळेल तो मध्ये आता पुनश्च एकदा ऋषी. ज्या ऋषीनं पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली होती तो आता सेकंड गेंद वरती आहे. 8 बॉल आणि 20. हो 5 बॉल मध्ये 20 आणि हा देखील बॉल सरळ चाललाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. लॉंगेस्ट अँड हायेस्ट. आणखीन एक दर्जेदार षटकार. 6 बॉल मध्ये 26 धावसंख्येवरती वैयक्तिक इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना ऋषी पाहायला मिळतोय. यंगस्टर खऱ्या अर्थानं नेरळपाडा टीमचा. परंतु ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली आहे त्या वेळी त्या संधीचं सोनच केलंय. चांगली बॅटिंग त्यानं सातत्यानं केली आहे. गोलंदाजावरती प्रहार चढवलेत. अरबाज देखील इथून आता थोडासा संकटातच सापडलाय. हो यावेळी पुन्हा एकदा दूर भरून केलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. एक षटकार आला त्यानंतर मात्र आज चौकार पाहायला मिळतोय. आता ही पूर्णपणे KCC नेरळ टीमची बॉडी लँग्वेजच सांगून जाते. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर बॉलवरती येणं गरजेचं होतं. बॉलवरती जर का आले असते
पहिल्याच अटॅम्पमध्ये बॉल कॅरी केला असता तर मात्र या धावा वाचवू शकले असते, परंतु हा देखील चौकाराचा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा धाव फलकावरती आहेत. हो यावेळी अगदी पायामध्ये टाकला होता, त्याला फ्लिक केलाय, बॉल सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार. काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये ऋषीची. आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 8 बॉलमध्ये 36 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? अश्विन स्मृती चषक 2025 अश्विन 11 नेवाली आदर्श मित्र मंडळ नेवाली यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचं 5व्या पर्वामध्ये पदार्पण केलं स्पर्धेनं आणि त्या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक इथून पाहायला मिळेल का? 8 बॉलमध्ये 36 वैयक्तिक. हो ऑन साईडला बरोबर मिडल झालाय आणि तिथे मात्र शतरक्षकांना चुकीच केली आहे. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. आता ही संधी होती खऱ्या अर्थानं केसीसी नेरल टीमला. मोमेंटम बनलं होतं, जालं भिनलं होतं, ते जालं फाडून तोडून मग अगदी बाहेर निघाला. 2 धावा इथून पाहायला मिळतात. 9 बॉल 38 आणि संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45. 45 धावा धाव फलकावरती. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत. काय सुसाटानं वेगानं निघाली आहे नेरलपाडा टीम केसीसी टीमच्या विरोधामध्ये. हो यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा पाठीमागे ठेवला. याच बॉलची गरज होती ऋषीसाठी. एक प्लॅनिंग आखणं फार गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते. त्याच वेळी मात्र ही प्लॅनिंग अगदी शेवटच्या बॉलवरती केली आणि तिथून हा डॉट बॉल फेकला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती आली ती मात्र 39. 10 बॉलमध्ये 38 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय तो एकटा ऋषी. 45 टीमची 45. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो यावेळी गॅप शोधली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. हो चुकीच झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 59. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच श्रीवीरा बीड आणि आई एकवीरा पायरमल. फटका इथे चांगला आहे. माफी असावी. मोरिया 11 पायरमल आणि श्रीवीरा बीड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मोरिया 11 पायरमल आणि श्रीवीरा बीड दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी यायचे. जुना बॉल द्या. मॅच बॉल आला सर. मॅच बॉल आला. एकंदरीत टीमची धावसंख्या इथून पाहायला मिळते 53. 53 धावा धाव फलकावरती. 38 वरती एकटा ऋषी खेळतोय आणि अक्षय मात्रेचा विचार करायला गेलो तर 5 बॉलमध्ये 11. ओ फटका चांगला आहे. अगदी स्लॉट मध्ये होता. पाठवलंय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय आणखीन एक षटकार. दोन्ही साईडने अगदी सेम पिटाई होती. एकीकडे आपण पाहताय ऋषी तर दुसरीकडे आपण पाहताय अक्षय मात्रे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र
59. 59 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉल झालेत. 3 बॉलमध्ये 14 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 59. ऋषीनं मात्र दुसऱ्या षटकावरती आक्रमण केलं. आता तिसरं षटक अक्षयकडे दिलंय. यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. स्ट्राईकसाठी निघालाय ऋषी त्या ठिकाणी. रनआउटची विकेट अक्षय मात्र बाद झाला. अक्षयला देखील माहिती आहे ऋषी देखील चांगली बॅटिंग करतोय. एक डॉट बॉल आल्यानंतर अक्षयनं मात्र ती स्ट्राईक सोडली. इथून जर पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अक्षयला इथून परतावं लागतंय परंतु फरक पडणार नाही कारण की ऋषी स्ट्राईकवरती आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 59 आहे. नेक्स्ट मॅच मोरिया 11 पायरमल आणि त्यांच्याच विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये श्रीबिरा बीड, शिवम लोभी जे चांगले समालोचक आहेत याच विभागामधील ते आपल्याला आज इन ॲक्शन मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. शिवम सर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 61. 1 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. शिवम सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपली मॅच आहे परंतु आमच्या बरोबर जॉईन व्हा. चांगला बॉल टाकला. थोडासा बाहेर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. म्हणजेच काय तर पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 आणि आता केसीसी नेरळ टीमला इथून टार्गेट ठेवलंय ते 62 धावसंख्येचं. चला मोरिया 11 पायरमल टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी श्रीबिरा बीड टीमच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण टॉससाठी या. चला नितीन धुले सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण या ठिकाणी टॉस करूया.
चला तेजसजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नितीन सर तिकडे टॉस बॉक्स आपला. कॅमेरामन थोडंसं टॉस बॉक्स कव्हर करा. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री बिरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती मोरिया 11 पायरमळ. एक बिग फाईट, बिग लढत आणखीन एक पाहायला मिळेल. एकीकडे नेरळ परिसरामधील दादा संघ तर दुसरीकडे या वासरेखोंडा विभागामधील दादा संघ बीड या दोन टीममध्ये मॅच. मोरिया 11 पायरमल टीमनं टॉस जिंकला. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवला. 18 बॉलमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी या सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हेमंत, समोर आपण पाहत आहे सुफियान. पहिलाच बॉल आडव्या बॅट मधून खेळला परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, पकडली एक कॅच. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय त्या ठिकाणी झेल कॅरी केली जाते. मागच्या मॅच मध्ये त्यांच्याकडनं एक चुकी झाली होती, तो झेल ड्रॉप झाला होता परंतु त्या चुकीची सुधार लगेच सेकंड मॅच मध्ये त्यांनी करून दाखवलं. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं तर करायचंच असतं आणि ते केलंय त्यांनी. कॅच कॅरी केली. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजे सुफियान. आपण पाहता लेग कटर होता, त्याला बरोबर पिक केलं होतं परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडेसे वाईड आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी कॅच पकडली आणि तिथून मात्र पहिली विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे KCC नेरळ टीमची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय सिकंदर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती आपण त्यांना पाहता. समोर हेमंत आहे, 62चं टार्गेट आहे. वाडवा बॅटमधून पुन्हा एकदा खेळलाय तेच फिल्डर परंतु यावेळी चुकी करतायत. मिसफिल्ड झाली आहे तोपर्यंत दुसरी धाव इथून सहजरित्या कंप्लीट केली जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 2. हो पुन्हा एकदा फुलल यांचा बॉल ऑन साईडला. तो तेच क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं बिझी राहिलेत. तेच खऱ्या अर्थानं क्षेत्र आपण पाहताय सातत्यानं बिझी राहिले. त्याच क्षेत्रामध्ये त्याच रिजनमध्ये तिन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिली कॅच झाली, त्यानंतर मिसफिल्ड झाली, त्यानंतर पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकंदरीत टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती 3. सेकंड राऊंडची पहिली मॅच, त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्या भेटीस येईल. दुपारचं सत्र चालू झालं आणि जसं दुपारचं सत्र चालू होतं तसतशा धावा यायला सुरुवात होतं. त्या धावा आल्यात. हो इथे एज लागली अक्षय म्हात्रे, सेफ हँड पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा, एक मोठी धावसंख्या चेस करायची. अशा वेळी पार्टनरशिप फार मॅटर करत असते. ती पार्टनरशिप होणं फार गरजेचं असतं. ती पार्टनरशिप इथून बिल्डअप होताना पाहायला मिळाली नाही. अगदी लवकर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. आता मात्र जर पाहायला गेलं तर शहबाज देखील आऊट झालाय. सुफियान, शहबाज हे दोन्ही फलंदाज आऊट झाले. सिकंदर आणि आयान हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी पटकन आतमध्ये देखील आला. डॉट बॉल इथून आपण आणखीन एक पाहताय. नेरळपाडा टीम एक मॅच जिंकून दुसऱ्या मॅचसाठी रेडी झाली आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगलीच कामगिरी चालू आहे. हो फुलटॉस बॉल, पंचांनी लगेच नो बॉलचा इशारा दिला. बॉल अगदी डीपमध्ये चाललाय. फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर इथून धावा कंप्लीट होत आहेत. त्या 2 + नो अशा एकंदरीत 3 धावा धावफलकावरती ॲड होतील. 3 धावेनं धावफलक जाऊन पोहोचत आहे ते मात्र 6 वरती. 6 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. जी चुकी KCC नेरळकडनं झाली ती आता नेरळपाडाकडनं देखील झाली आहे. हो इथे आपण पाहता एज लागली आहे परंतु जेलपर्यंत पोहोचला नाही आहे. फ्रीडचा बॉल आहे. कॅच पकडली असती तरी विकेट्स पाहायला मिळाली नसती परंतु आणखीन एक डॉट बॉल चालला. तर धावा येत नाही त्याच्यामुळं कदाचित हा निर्णय असेल की मला साईक मिळाली तर मी इथून सुरुवात करेल. जशी सुरुवात ऋषीने केली होती सेकंड ओव्हरमध्ये तशी सुरुवात मी देखील करेल आणि या धावसंख्येचा पाठलाग करेल. आता तेच इरादे, तेच लक्ष त्याच्या मनामध्ये असेल.
6 बॉलमध्ये धावा आल्यात त्या मात्र 6 विकेट्स आल्यात त्या 2 इकॉनॉमिकल स्पेल राहिलंय हेमंत या गोलंदाजाचं. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी शिवम आला. बघा पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. पहिल्या मॅचमध्ये अक्षय म्हात्रेनं गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहताय तर हेमंत आले. त्याच्यानंतर मात्र आपल्याला शिवम पाहायला मिळाले. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हेमंतने हाताळलं. त्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये शिवम आला. हे सातत्यानं चेंजेस असतात या टीमकडनं. एक चांगली कर्णधाराची भूमिका सातत्यपूर्वक नेरलपाडा टीमकडनं अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती कर्णधाराची भूमिका, कॅप्टन लिडिंग फ्रंट. हो, दूर भरून खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलला स्टॉप केले, त्याची गती थोडीशी कमी केली आहे. परंतु तोपर्यंत एक धाव इथून जरूर मिळेल. मिड ऑफमध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय निलेश उभे आहेत, परंतु ते पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आल्यात. शिवमच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. इथून जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे शिवमनं. चांगली गोलंदाजी करतोय शिवम. निखिल गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिलाच बॉल निखिलचा इथे पाठवून दिला. तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. हे फटके पहिल्या ओव्हरमधून अपेक्षित होतं, कारण की 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजाचा वापर केला. आता इथे धावसंख्या जास्ती आहे, त्यासाठी मात्र त्याला यूज केलं जातं आहे. त्याचं या मॅचमध्ये डेब्यू केलाय. हो, इथे देखील वाईटच बॉल पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव, या धावा कमी असत्या ना तर मग मजा आली असती. इथून देखील एक्स्ट्राची धावफलक जाऊन पोहोचते ते 15. नवीन गोलंदाज थोडासा, हो इथे एज लागली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शिवम पकडली, कॅच मिळाली आहे, विकेट. डेब्यू मॅचमध्ये पहिली विकेट मिळाली आहे. कॉन्फिडन्स आता इथून वाढेल आणि मग येणाऱ्या काही नेक्स्ट मॅच असतील त्याच्यामध्ये ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी चांगली कामगिरी होईल. त्याचसाठी मात्र अक्षय म्हात्रे यांना देखील चेक करून घेतात. इमर्जन्सीसाठी गोलंदाज टीममध्ये असणं फार गरजेचं असतं. धावसंख्या इथून पाहताय आपण 15 आहे. विकेट्स आल्यात त्या म्हणजे 3 KCC नेरळ टीमच्या. पहिल्या मॅचमध्ये चांगली खेळली होती KCC नेरळ टीम. राहील आलेत बॅटिंगसाठी. नेक्स्ट बॅटर आपण त्यांना पाहता.
हो यावेळी चांगला बॉल बरोबर बाड आणि पाडच्या मधून बॉल निघून आला. इथून आपण पाहता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता चांगला टप्पा आणि अचूकता त्याला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती राहील अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते. हो फटका चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार इथून पाहायला मिळतोय. षटकारानंतर धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते ती मात्र 21-21. 21 धाव फलकावरती आल्यात. हो पुन्हा एकदा ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहेत. तिथून जर पाहायला गेलं तर एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 22 वरती. षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. 62चा पाठलाग करायचा होता. मागे राहिली आहे KCC नेरल. ओ आडवा बॅटमधून फटका चांगला आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आहे. 6 धावा आल्यात या बॉलवरती परंतु भरपूर मागे राहिली. मॅच जिंकली आहे नेरलपाडा टीमनं. 2 मॅच जिंकल्यात. सरळ क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जाऊन पोहोचली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम KCC नेरल. खऱ्या अर्थानं दोन्ही टीम एकाच विभागामध्ये बऱ्याचशा वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळल्या देखील असतील. त्याच्यामुळं थोडीशी स्ट्रॉंग नेरल पाडा टीम आपल्याला जरूर इथून पाहायला मिळाली. त्यांची बॅटिंग चांगली झाली होती. आणि नेक्स्ट मॅचकडे जाऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 10 बॉलमध्ये 38 धावा बनवल्या तो ऋषी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सॉरी 11 बॉलमध्ये 40 धावा बनवणारा ऋषी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ऋषी